ज्ञानेश्वरीच्या 26व्या अध्यायामध्ये तत्वज्ञान पूर्ण आहे. त्या समाधीबद्दल सांग. पुरा 6वा अध्याय ज्ञानेश्वरीमध्ये हे मी सांगायलो हेच नाही. मूलाधारापासून विडा पिंगला परा पचंते सुषुम्ना हे पूर्ण नागनाड ती नाभी कशी बसून 3.5 वेळे घालून त्या रेचकुंभकामाला श्वास उश्वास ती जागृत होते. ज्या वेळेला समजा एक तिने ते एटकाळे काढाय सुरू होते त्यावेळेला मनुष्य एकदम असा हलाय सुरू होतो. ते आळे पिळे देऊन ती बैठक जी आहे खाली तोंड करून आहे म्हणजे आहे. नंतर तिचं तोंड एकदा वर जर झालं तर एकदम मनुष्य असा जे डोला लागले नाही. हा मूलाधारातून सुषुम्ना नाड आहे. तिला कोणी नागनाड म्हणलेलं आहे. 3.5 वेळे घालून आपल्या नाभीशी बसलेली आहे. ती ही योगाभ्यासानं किंवा गुरु कर